हाय, हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा नवीनशा व्हिडिओमध्ये मनापासून मी नीता तुमचं मनापासून स्वागत करते. तर इथे बघा माझं सकाळचं रुटीन झालं आहे आणि चपात्या वगैरे झाल्यात, पण थोड्याशा भाकरी बनवायच्यात. तोपर्यंत मी इथे हे सब्जा बी पाण्यामध्ये टाकून ठेवलं होतं एक अर्धा तास. उन्हाळ्याचं मी पिते कधी-मधी कारण खूप छान असतं. त्याने उष्णता आपल्या शरीरातली थोडी कमी होते आणि जो आपल्या महिलांना त्रास असतो तो थोडा कमी होतं. तर ते मी सब्जा बी कधीतरी पिते. तर ते सब्जा बी पेले. त्याच्यानंतर चला म्हणलं आता भाकरी घ्यावा करून. तर किचनवर न न उभा राहून स्वयंपाक करत मी खाली बसूनच पीठ मळत होते आणि बाजरीच्या भाकरी करायच्या 2 आणि ज्वारीच्या 2 भाकरी बनवायच्या आहेत. तर मग म्हणलं चला खाली बसूनच मळून घेऊया आणि नंतर वरती उभं राहून भाकरी थापता येते. तर ही तर मी बघा पीठ मळून घेतलेलं आहे आणि लगेच तव्यावर आता भाकरी थापत आहे आणि 4च भाकरी करायच्या आता कारण चपात्या केलेल्या आहेत टोपल्यामध्ये. तर दाखवते बघा मी तुम्हाला कसं बनवत आहे. तर इथं मी तव्यावर भाकर टाकली आणि गावाकडे बघा भाकरी हा जास्त खूप पदार्थ म्हणजे खाण्यात जास्त असतो. चपात्या थोडे कमी असतात, पण भाकरी असतात. चपाती जास्त करून मुलेच खातात. पण मग बाकीच्यांना सगळ्या भाकरीच लागतात. तर भाकरी वगैरे करून झाल्याच्या नंतर भांडे पण खूप पडले होते. चला म्हणलं लागलीच भांडे घासून घेऊया. कारण भांडे खूप आहेत. कारण रात्री घासले नव्हते भांडे. त्याच्यानंतर सकाळी स्वयंपाकाचे चहाचे भांडे पडलेले आहेत. आणि हे सगळं काम एकटीलाच करायचं म्हटल्यावर थोडासा उशीर होतो. आणि सकाळी सगळेच डबा घेऊन जातात. मग राहिलेले काम आपल्याला मागचं करावं लागतं. त्याच्यामुळे भांडे भरपूर पडले होते आणि यावेळेस कंटाळाच खूप येतोय. त्याच्यामुळे रातचे भांडे पण मी घासले नव्हते. कंटाळा खूप येतोय बघा. त्याच्यामुळे भांडे भरपूर पडतात आणि रात्रीच सारखे घासावं लागते तर त्यातली त्यात मुलांना शाळा वगैरे नाही त्याच्यामुळे भांडे खूप पडतात कारण सारखं भांडे भरतात मुलं. आणि इथे बघा म्हणलं चला लागलीच भांडे घासून घेऊया कारण बाकीचे कामं पण आहेत.
तरी ते भांडे जास्त असल्यामुळे मी तोपर्यंत जाळीतले काही भांडे रिकामं करत होते. कारण जाळीत पण बसना गेले भांडे तर लगेच रॅकला लावून टाकले, कारण खूप भांडे होते. अजून किचन बेसिंग मध्ये भांडे पडलेले आहेत, ते घासायचे राहिलेले आहेत. त्याच्यामुळे जास्त भांडे पडल्यामुळे मी म्हणलं चला बाकीचे भांडे तोपर्यंत रॅकला लावून घ्या, म्हणजे जाळी रिकामी होईल आणि आपल्याला त्यात घासलेले भांडे टाकता येईल. तर सगळे भांडे घासून घेतले. त्याच्यानंतर किचन वाटा वगैरे पुसायचा आहे. तर लागलेच राहिलेले भांडे पण घासून घ्यायला लागले. तर ह्या स्त्रीला कुठलेही काम चुकलेलं नाही बघा. स्त्रीला सगळे कामं करावं लागतात. तर तसंच इथं रुटीन सकाळचं सकाळी जाते सगळे जेवण वगैरे करून डबा वगैरे घेऊन मग आपल्याला राहिलेले बाकीचे कामं हे सुद्धा करावे लागतात. कारण तिची कसरत ही खूप मोठी आहे. ती सकाळी 7ला उठते ते संध्याकाळी 10-11 वाजेपर्यंत तिला कामं असतात. तर हे अशी स्त्रियांना कामं असतात आणि वरून आपल्याला म्हणते परत अजून तुम्हाला काही कामं असतं. तर हे सध्या चालूच आहे बघा, सगळ्यांच्या जीवनामध्ये हेच आहे. तर माझ्या पण जीवनामध्ये तेच आहे. तर मी इथं भांडे वगैरे घासून ठेवले आणि लगेच आता झाडून घेणार आहे घर वगैरे. वाटले होते भांडे ठेवा नंतर दुपारून तिसरा परा घासावा. पण काय झालं, मुलीला क्लासला घेऊन जायचं आहे त्याच्यामुळे परत भांडे अजून जास्त पडतील आणि यायला उशीर होईल, संध्याकाळ होईल. त्याच्यामुळे म्हणलं चला आता सकाळीच घासून ठेवूया. तरी सकाळी म्हणता म्हणता मला 11 वाजले होते भांडे घासायला आणि बाकीची कामं पण भरपूर आहेत आणि ऊन झाल्यावर काम करू वाटत नाही. थोडासा आराम पण स्त्रीला गरजेचा आहे. तसंच मी थोडासा आराम करणार आहे भांडे घासल्यानंतर. आणि नंतर 3 वाजता मी क्लासला मुलांना घेऊन जाणार आहे. तर यायला उशीर होईल त्याच्यामुळे मी म्हटलं चला आपले भांडे घासायचे राहिले तर आणखी काम पडेल. तर सगळे भांडे अगोदर घासून घेऊया. तर सगळे भांडे माझं घासायचं काम चालू आहे.
तर हे झालं बघा. आता किचन लगेच पुसून घेणार आहे. किचन पण स्वच्छ रोजची रोज ठेवलं तर निर्मळ आणि मन स्वच्छ वाटतं, आनंदी वाटतं आणि आपल्याला परत स्वयंपाक करायला इंटरेस्ट येतो. तर तसंच आहे माझं काहीतरी. त्याच्यामुळे मी किचन एकदम स्वच्छ ठेवते, कारण मला परत किचनमध्ये जाऊन स्वयंपाक असं करू वाटलं तरच मग हे होतं स्वच्छ असलं. ज्यावेळेस किचन घाण असतं मला स्वयंपाक करू वाटत नाही. त्यावेळेस मन असं एकदम हे होतं. तर ज्यावेळेस माझं किचन स्वच्छ असतं मला त्यावेळेस कितीही कंटाळे होते, तरी मी स्वयंपाक करायचा कंटाळा करत नाही. भलेही तो कितीही स्वयंपाक असू दे. तर माझं असं आहे. तुमचं कसं आहे नक्की कमेंट करून सांगा. तर इथे सगळं किचन वगैरे पुसून घेतलं आणि चला म्हणलं आता जेवण वगैरे करायचं आहे. पण एवढे भांडे धुतल्याच्या नंतर खूप तहान लागली, तर म्हणलं पाणी पिऊया थंड थंड. तर थंड थंड पाणी प्यायचं काम करलंय मी. आणि तुम्हाला कसं वाटतंय हा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनल अगोदर सबस्क्राईब करा. आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका. तुम्हाला असे छान छान डेली ब्लॉग बघायला भेटतील, नक्की कमेंट करा. चलो बाय.